देवाधीनं जगत् सर्व मंत्राधीनं च दैवतम देवाधीनं जगत् सर्व मंत्राधीनं च दैवतम ते मंत्रम ब्राह्मणाधीनं ब्राह्मणो मम दैवतम ब्राह्मणो मम दैवतम ब्राह्मणो मम दैवतम। राजा, या विश्वाच्या पाठीवर हे सारा विश्व आम्हा देवतांच्या ताब्यात आहे, पण आम्ही देवता मंत्रांच्या अधीन आहोत आणि ते मंत्र केवळ पृथ्वीवर ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि म्हणूनच आम्हा देवतांना ते ब्राह्मण वंदनीय आहे। आणि हे ब्राह्मण, या ब्राह्मणांच्या बाबतीत तू त्यांचा अपमान केलास, आज त्या ब्राह्मणाची तुला क्षमा मागावी लागणार आहे। कोण? विश्रवा महंत, विश्रवा महंत हा विघ्नहर्ता तुम्हाला हात देतोय। या ठिकाणामध्ये काम करतोय।
आहात ते अत्यंत विद्वान ब्राह्मण आहात आणि म्हणून आम्हा देवतांसाठी वंदनीय आहात देवा आणि असं असताना माझ्या प्रजांनी तुमचा अपमान केलाय आज राजा या तुझ्या देवाची तुला आज्ञा आहे या माझी माझी एकच प्रार्थना आहे हे साले कृत्य नजरेनं मला पाहिजे देवा माझे नेत्र पुनश्च नाही कार्य मिळू शकत नाईलाज माझा जोपर्यंत हे महंत तुला क्षमा करू शकत नाही तोपर्यंत माझा दैनिक माझा दैनिक या नाही क्षमा नाही देवाच्या शब्दासाठी आम्ही झालो तरी सुद्धा क्षमा नाही नाही आणि नाही हे देवा काय घडतंय हे भगवान तू आणि माझे पाय धरताय विश्व कार्याच्या पूर्ततेसाठी देवा कृपा करा महंत तुझा तर शब्द असेल माझ्या भक्ताला केले क्षमा केले क्षमा धन्यवाद सांगा तुमची अशी काय इच्छा आहे माझी एकच इच्छा देवा ब्रह्मतेजाला तू महत्व ठेवला असेल इथं त्रैलोक्य वंद्य पुरुष हे हजर आहे मग सांग हे जे खराब नाट्य घडविलं माझ्या जीवनात ते गाणी कशासाठी यालाही कारण आहे गोष्ट महाराज कारण तुमचा द्वितीय पुत्र रावण माझ्या पिताश्रीची एक लाल कल्लीला देणं भक्ती करतोय आणि त्या भक्तीचं श्रेय घेतेवेळी माझ्या पिताश्रींनी मला आज्ञा केली हे विघ्नहर्त्या जा त्या रावणाची सर्व परीक्षा पाहिजे हा रावण आपल्या पितृवचनासाठी कोणत्या स्थळाला जातोय आपलं पितृवचन तो पूर्ण करतोय की नाही हे मला पाहायचंय आणि त्याच्यासाठी त्याची पितृपरायणता मला तपासून पाहिजे म्हणूनच माझ्या